आणि काय स्वच्छता काय म्हणतात, कशा स्वच्छता म्हणतात? काय नाव आहे तुमचं? नाव लिहून. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतल्या एका रुग्णालयात जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांना झापायला सुरुवात करतात आणि याचे व्हिडिओ व्हायरल होतात. पण हे सगळं का झालं, कसं झालं आणि सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला झापलंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. तारीख 8 जून. स्थळ बारामतीतलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या रुग्णालयाला अचानक भेट दिली, पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना झापलं. यावेळी कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. आणि तुम्ही आताच्या आता हे सगळं कामाला लागा. मला कसलंही चुकीत दिसत नाही पाहिजे. ह्याला त्रास होतो टाकायला दुसऱ्यामध्ये. जास्त काम आहे तुम्हाला ते स्वच्छता करायला, कसली स्वच्छता करायला? आत काय करता तुम्ही? बाहेर शिकायला तर ती स्वच्छता आहे काय? स्वच्छ करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर? फक्त मोबाईलवर ना. सुनेत्रा पवार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना झापलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा असंच स्वच्छतेबद्दल आणि नीटनेटकेपणाबद्दल कडक शिस्तीचे असल्याचं पाहायला मिळायचं. त्यामुळे अनेकांना सुनेत्रा पवारांचं हे रूप पाहून अजित पवारांची आठवण झाली. पण दुसरीकडे सामान्य महिला सफाई कर्मचाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी ज्या पद्धतीनं सुनावलंय त्या पद्धतीबद्दल काहीशी वेगळी भावना सुद्धा व्यक्त होते. आम्ही बिलीव कसं होते की डॉक्टरांना अपॉइंटेड आहात किंवा आयडी राईट केली पाहिजे. हे त्यांचा आयडी जर पाहिजे तर लिहिलं पाहिजे, तर बोर्ड पाहिजे. कोण कामाला आहे जे काय असेल लोक जे काय असेल एपर्यंत नाही, त्यांना नाव नाही, त्यांना बॅज नाही, त्यांना ते गळ्यात नाही, काहीच नाही. यानंतर सुनेत्रा पवारांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळखपत्राची विचारपूस केली. तेव्हा काय घडलं ते पहा. सुनेत्रा पवार म्हणाल्या की माझ्याकडे पेशंटच्या तक्रारी येतात. पेशंट जे बोलतात, जे पुरावे दाखवतात, त्यामुळेच मी यात लक्ष घालते. पेशंट माझ्याकडे तो पेशंट जे सांगतील ते मी खरं मानते. आणि ते त्यांना मी सांगते की तुम्ही मला सांगायचं नाही पुराव्याविषयी सांगायचं. सो त्यांनी मला सांगायचं अनेक गोष्टी पेशंटने सांगितलेल्या आहेत, त्याशिवाय ऐकेल म्हणजे मला काय, मला खूप काम आहे. आणि बोर्ड पाहिजे मला, त्या बोर्ड ते नाव ठेवलं ते पण बोर्ड लावलं. एकूणच सुनेत्रा पवारांनी यावेळी रुग्णालयातल्या अनेक कर्मचाऱ्यांना सुनावलंय, अनेकांना झापलंय. पण एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुनावून त्यांना कारवाईचा इशारा का दिला नाही, असाही सवाल विचारला जातोय. दुसरीकडे सुनेत्रा पवार थेट गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांजवळ भेटीसाठी पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची गर्दी आणि कॅमेरे यावरूनही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. अजित पवारांच्या राजकारणाची स्टाईल, त्यांचा प्रशासनावर असलेला धाक आणि त्यांचा रोखठोक स्वभाव हे सगळं जनतेनं स्वीकारण्याचं कारण होतं त्यांनी वर्षानुवर्षे राजकारणात, समाजकारणात केलेली धडपड, विकास कामांसाठी घेतलेली मेहनत आणि अविरत कार्यरत राहून केलेली धावपळ. पण कामाची अशीच स्टाईल जर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दाखवली तर ती लोकांना रुचेल का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला, त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.